हालेलुया 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 गणेश महाराज की जय गणेश महाराज की जय गणेश महाराज की जय। मी प्रभू ईश्वर आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी सर्व स्वागत करते आणि देवाला धन्यवाद देते की आज देव आपल्याला चौथ्या दिवशी पण उपवास करून घेऊन आला। मैं धन्यवाद देती हूँ कि प्रभु ने आज भी चौथे दिन उपवास करने के लिए मदद किया। आज आपला उपवास आहे, आज अपना उपवास है, मग आपण प्रार्थना केली पाहिजे। हम प्रार्थना करना चाहिए। आपण क्रिसमससाठी प्रार्थना करू। हम क्रिसमस के लिए प्रार्थना करेंगे। देवाच्या दयेने देवाने आपल्याला येशूबरोबर सहभागिता करण्यासाठी देवाने संधी दिली। यीशु के साथ संगति करने के लिए समय दिया। तो एक दिवस आहे ज्या वेळेला आपण पूर्ण सगळेजण मिळून एकत्रित होऊन काय करतो, देवाच्या सानिध्यात येतो। वो एक दिन रहता है जब हम सब इकट्ठा होकर धन्यवाद देते। नाहीतर बाकी जण काही जण सकाळी येतात, काही जण संध्याकाळी येतात। कोई सुबह आते, कोई शाम को आते। पण तो एक दिवस आहे ज्या दिवशी आपण सगळेजण पूर्ण जी आपली मंडळी आहे ती एकत्रित होते येशू ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये। वो एक दिन रहता है तभी सब लोग मसीह लोग इकट्ठा होते तभी। बाकी दुसरा एक दिवस आहे तो आहे गुड फ्रायडे। और दूसरा दिन है गुड फ्राइडे। त्या दिवशी पण तो एक दिवस आहे ज्या दिवशी आपण सगळी पूर्ण मंडळी एकत्रित होते त्या दिवशी। वो भी एक दिन है जब इस पूरी मंडली इकट्ठा होती है। प्रियांनो, काही जण या दिवसाला एक महत्त्व देत नाही। बहुत जन इस दिन में इतना महत्व नहीं देते। गुड फ्रायडेच्या दिवशी बरेच जण येत नाही। गुड फ्राइडे के समय बहुत जन नहीं आते, त्यांना सुट्टी नसते, काही जण कामाला जातात, बहुत जन को छुट्टी नहीं देता है, काम पे जाते हैं। पण आपण ख्रिस्ती होण्याच्या नात्याने आपल्याला सुट्टी घ्यायची आहे आणि कामाला नाही जायचंय। हम मसीह होने के कारण हमको छुट्टी लेना और काम पे नहीं जाना है। कारण तो आपल्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे। वो हमारे लिए बड़ा दिन है, खूप महत्त्वाचा, म्हणजे कारण त्या दिवशी येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी प्राण दिला, आपण ती आठवण करतोय। वो दिन जब यीशु ने क्रूस पे मरण दिया तभी वो दिन है, आणि तो आपल्यासाठी मेला, हमारे लिए मरा। आणि तो दिवस आपण पाळून केला पाहिजे, त्याची आठवण केली पाहिजे। कारण तो म्हणाला तुम्ही माझी आठवण करता, तुम्ही काय करा, माझ्या आठवणास मत तुम्ही प्रभुभोजन घ्यायचे। म्हणजे देवाची इच्छा आहे की आपण त्याला आठवण करावी। प्रभु की इच्छा है कि हम उसको याद करें, म्हणून त्यासाठीच त्याने प्रभुभोजन दिलं, उसके लिए प्रभु भोजन दिए। आणि त्यासाठी आपण तो दिवस आठवण ठेवला पाहिजे। वो दिन याद रखना ही चाहिए। आणि जर तुम्ही जुना करार वाचला, जुना नियम आगे पढ़ा तर तिथेही असं लिहिलेलं आहे। उधर भी लिखा है, आपण काढू, हम लोग निकालेंगे, निर्गमन अध्याय काढू, निर्गमन निकालेंगे। निर्गमन अध्याय 12 अध्याय 12 आणि त्याचं तुम्ही 14 वाचा। उसका 14 एक्सोडस चॅप्टर 12, एक्सोडस चॅप्टर 12 वर्स 14, एक्सोडस चॅप्टर 12 वर्स 14, निर्गमन अध्याय 12 उसका 14। हा सण तुम्ही दरवर्षी पाळावा। हाँ, यह पर्व तुम क्या करना चाहिए, हर साल मनाना चाहिए। यामुळे या भयान रात्रीची तुम्हाला नेहमीच आठवण राहील। इस दिन का तुम्हें याद रहेगा। तुम, हमारी हिंदी में कैसे लिखा है मालूम? हिंदी में लिखा है वह दिन तुमको स्मरण दिलाने वाला ठहरेगा, हमें याद रखने वाला वो दिन रहेगा कि मेरे लिए यीशु कलवरी क्रूस पर मर गया, मेरे लिए बलि हुआ, माझ्यासाठी यीशु ख्रिस्तावर मरण घेतला, माझ्यासाठी तो बलिदान झाला, मेरे लिए वो मरा। म्हणून ही आठवण ठेवणारा तो दिवस आहे। ये वो दिन है जो याद रखने का दिन है। मी तुम्हाला सांगते, सर्व गोष्टींबद्दल देव, बऱ्याचशा गोष्टींबद्दल देव दया करतो, आपल्यावर करुणा करतो। बहुत इस बात पे दया करता है, कृपा करता है। पण काही असे दिवस आहेत त्या दिवसांच्या बाबतीत तो पडत राहतो, कुछ ऐसा दिन है जिसमें वो खंडो रहता है, आणि त्याबद्दल तो नक्की झाडा करणार, वो उस बात पे जरूर झाड़ा लेगा, हिशोब नक्की करणार। न्याय जरूर करेगा। तो विचारेल हर रविवारी का नाही आलास, हाँ संडे क्यों नहीं आया? तू माझ्या मुलाला मी स्वर्ग सोडून खाली पाठवलं, तू म्हणजे तो दिवस तू का पाळला नाही? मेरे बेटे को मैंने पृथ्वी पे भेजा, उस दिन तू क्यों नहीं आया? क्रुसिफिकेशनचा गुड फ्रायडे हा दिवस तू का पवित्र पाळला नाही? गुड फ्राइडे को तूने वो दिन पवित्र क्यों नहीं माना? तू पुनरुत्थानाचा दिवस का पवित्र पालन केला नाही? पूर्व का दिन को तूने पवित्र क्यों नहीं माना?
तो फार आपल्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. वो दिन बहुत ही जरूरी बात है. ज्याला सगळ्यात मरणातून उठायचं आहे त्याने तो दिवस पाळलाच पाहिजे. जिसको अगर मरने से जी उठना है वो दिन पालन करना ही चाहिए. येशू मरणातून जिवंत झाला यीशु मरने में से जी उठा है. आणि त्याचं चिन्ह आहे पुनरुत्थान. उसका चिन्ह है म्हणून तो मृतकांमधून लोकांना उठवतो. इसलिए वो मरने में से उठाता है. लोकांना त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना. जो उस पे विश्वास करते हैं उनको. म्हणून तो दिवस तो पालन केलाच पाहिजे. वो दिन पालन करना ही चाहिए. ज्याला ह्याची किंमत नाहीये, महत्त्व नाहीये, बुद्धी नाहीये, काहींना ज्ञान पण नाही आणि ज्ञान असलं तरी ते करत नाही. कारण त्यांना बऱ्याचशा गोष्टी अडचणी त्या दिवशी लग्न किंवा हळद किंवा काही वेगळे समारंभ किंवा मग त्यांचं काम हेच त्यांना महत्त्वाचं वाटतं. होता है जो वो इस बात पे इतना ये नहीं लगता है क्योंकि उनके लिए शादी है, सब कुछ रहता है. ये दिन बहुत महत्व का दिन है. इस दिन को बहुत हम स्मरण करना चाहिए. ये प्रभु की इच्छा है. इस स्मरणार्थ प्रभु चाहता है कि हम ये दिन का पालन करें. देवाची इच्छा की आपण हे दिवस आठवण ठेवावं. तो इसलिए म्हणून आपण क्रिसमससाठी प्रार्थना करणार. क्रिसमस के लिए प्रार्थना करेंगे. लोक येण्यासाठी, लोग आने के लिए, येशू ख्रिस्ताबरोबर सहभागिता करण्यासाठी, यीशु के साथ रहने के लिए, सहभागिता करण्यासाठी. सहभागिता करने के लिए. आणि आपण दुसरा विषय करणार आहोत. दूसरा विषय या रविवारी प्रभुभोजन आहे. इस संडे को प्रभु भोजन है. तर दुसरी प्रार्थना आपण प्रभुभोजन, जे बपतिस्मा घेतलेले आहे त्यांनी प्रभुभोजन घेतलं पाहिजे. जिन लोग ने बपतिस्मा लिया है वो इस प्रभु भोजन में आना चाहिए. त्यांनी प्रभुभोजन घेतलं पाहिजे. वो लोग ने प्रभु भोजन लेना चाहिए. बरेच जण घेत नाही. बहुत जन लेते नहीं है. ते म्हणजे झालं, चुकलं, काय झालं तर काय करणार, गेलं. हमारा शुभ गया है. आता पहिला रविवार ठेवला होता. जेव्हा चर्च चालू झालं तर पहिल्या रविवारी प्रभुभोजन ठेवलेलं. जब भी पहला संडे जब भी चालू हुआ था तो अभी भी मेष था. खूप जण नाही आले. बहुत जन नहीं आए. आता या रविवारी किती येतात ते? इस संडे को कितने आते हैं. म्हणून आपण प्रार्थना करू की त्यांना कोणती अडीअडचण येऊन देऊ नये. कारण या सर्व गोष्टींमध्ये ना देव हिशोब घेईल. कारण त्याच वेळेस ह्या सर्व गोष्टींचा देव आपल्याकडून झाडा घेणार. इस सब बातों में प्रभु झाड़ा लेने वाला है. आपल्याला विचारणार का तू प्रभुभोजन घेतलं नाही, का तू आला नाहीस. क्यों तूने प्रभु भोजन नहीं लिया. मी तुझ्यासाठी मेज लावली, तेरे लिए मैंने मेज लगाया. तुझ्यासाठी माझा मुलगा कापला. तेरे लिए मैंने मेरा बेटा भी भेजा. नीती सूत्रामध्ये पण असं लिहिलेलं आहे. नीति वचन में भी लिखा है. वाचूया, नीती सूत्रामध्ये वाचू. नीति वचन, त्याच्यानंतर आपण मतीमध्ये वाचू. उसके बाद मत्ती में पढ़ेंगे. आपण पहिलं नीती सूत्रे काढू. नीति वचन निकालेंगे. प्रोवर्ब्स निकालेंगे. 9 प्रोवर्ब्स चैप्टर 9 नीति वचन आते हैं 9 और उसका उसका 1. सुज्ञते में आपले घर 7 खांबोवर बांधले आहे. हाँ, सुज्ञ का मतलब यीशु मसीह ने, इसे बुद्धि कहा गया है. बुद्धि ने यानी यीशु मसीह ने 7 खंभों पर यानी 7 उद्गार जो निकाले कलवरी क्रूस पर, वो उन उद्गारों पर कलीसिया बनाई है. तिने मोठ्या मेजवानीची तयारी केली आहे. उसने क्या किया है, यीशु ने क्या किया है, बड़ी मेजवानी यानी अच्छी मेजवानी जो कोई भी नहीं कर सकता है, कोई भी बना नहीं सकता, कोई भी रख नहीं सकता, ऐसी मेज उसने लगाई है. त्यासाठी तिने आपल्या मेजावर मेजवानीचे विविध पदार्थ आणि पेय वाढून ठेवले आहे. हाँ, और वो उस मेज पर यीशु मसीह ने क्या रखा है, अपना देह और अपना लहू जो बहुत कीमती है. नगरातील गजबजलेल्या भागात जाऊन साऱ्यांना मेजवानीचे आमंत्रण देण्यासाठी तिने आपल्या दासी बाहेर पाठवले आहे. हाँ, उसी रीति से जितने चर्च में आते हैं वो सब बिझी लाईफ में है ना, गजबजलेल्या जागेत राहतात. म्हणजे आपली बिझी लाईफ में है, खरे कसे कामात आहेत, है ना, कामात आहेत, काम पर है, घरात आहेत, घर में है, लांब राहतात आहे, दूर रह रहे हैं. बिझी लाईफ. त्याच्यातून सेवकांनी काय केलेलं आहे, आमंत्रण दिलेले, या तुम्हाला हे खायचे प्रभूचं देह आणि प्रभूचं रक्त. त्या म्हणतात, अहो भोळ्यांनो, अहो विवेकशून्य लोकांनो, सुज्ञता देत असलेल्या मेजवानीला या आणि विविध मद्य मिसळलेले पेय प्या. हां, जे प्रभुभोजन खाल्ल्याने माणसाला बुद्धी येते, प्रभु भोजन खाने के बाद बुद्धि आती है, ज्ञान मिळतं, ज्ञान मिलता है, स्वर्गीय ज्ञान. स्वर्गीय ज्ञान हे खाण्यासाठी तुम्ही या, और खाने के लिए तुम लोग असं आओ. म्हणून ते आव्हान करतात आहे. वो बुलाती है. तुमचे मूर्खपणा सोडून द्या, सुज्ञतेच्या जीवनाला आरंभ करा, शहाणपणा शिका.
म्हणजे जे तुमचे प्रभुभोजन खाल्ल्याने जे मूर्खपणा जातो, प्रभु भोजन खाने के बाद मूर्ख जाता है, मूर्खपणा जातो, मूर्खपना जाता है, ते त्या भोजनाला खाणं गरजेचं आहे. उस भोजन को खाना बहुत ही म्हणजे जरूरी याचा है. अर्थ आहे की जे माणसामध्ये पाप आहे, आज्ञा उल्लंघने, प्रभुभोजन खाल्ल्याने ते निघून जातं. मनुष्य के अंदर जो पाप है वो मेज खाने के बाद निकल जाता है. म्हणून प्रियानो त्याच्यासाठी आपल्याला हे खाणं गरजेचं आहे. इसके लिए खाना बहुत ही जरूरी है. त्याच्यानंतर पुढं बरंच दिलेलं आहे. आपण 22 अध्याय काढू. मत्ती अध्याय 22, मॅथ्यू चॅप्टर 22. मत्ती अध्याय 22. उसका 4. उसका 4. मॅथ्यू चॅप्टर 22 वर्स 4. तेव्हा त्याने पुन्हा आणखी काही नोकर पाठवून आमंत्रितांना निरोप सांगितला. आमंत्रित यानी कोण लोग हैं जिनको निमंत्रण दिया, जिन्होंने बपतिस्मा लिया है. ज्यांनी बपतिस्मा घेतलाय, ज्या लोकांनी बपतिस्मा घेतलेला आहे जिन लोग ने बपतिस्मा लिया है, त्यांना निमंत्रण दिलं जातं. उन लोगों को बुलाया जाता है. रविवारी अनाउन्समेंट केली जाते संडे को बोला जाता है की रविवारी प्रभुभोजन आहे, पुढच्या रविवारी प्रभुभोजन आहे, या सर्वजण. इस संडे को मेज है, सब लोग आओ. असं आमंत्रण दिलं जातं. बोला जाता है. हा, तर मग असं आमंत्रण दिलेली लोकांना, जिनको बोला जाता है, असे बपतिस्मा केलेल्या लोकांना बपतिस्मा जिन लोग ने किया है, त्यांना म्हणत आहे मेजवानीची सर्व तयारी झाली आहे. मेची सगळी तयारी झालेली आहे. मेज की सब कुछ तैयारी हो गया है. सगळी तयारी झाली आहे. सगळी बघा वाचा. माझे बैल आणि पुष्ट गुरेढोरे कापली आहेत. हा, खरंच देवाने आपला पुत्र आपल्यासाठी टाकलाय, आपल्यासाठी दिलाय. आता त्याचं देह, त्याचं रक्त त्या मेजवानीवर ठेवलंय त्याने. आपल्याला फक्त घ्यायचंय, यायचंय. आणि सर्व काही तयार आहे. आणि सर्व काही तयार आहे देवाच्या राज्यात. फक्त तुम्हाला घ्यायचे, तुम्हाला काही कष्ट नाही. तुम्हाला आता वधस्तंभावर जायचं नाही, आपको क्रूस में जाना नहीं है, तुम्हाला त्रास उचलायचा नाही, आपको तकलीफ उठाना नहीं तुम्हाला है, फटके खायचे नाही. आपको फटके खाना नहीं सर्व है. ख्रिस्ताने केलेले आहे. सब कुछ किया है प्रभु ने. फक्त आपल्याला यायचे आणि घ्यायचे. आपने को सिर्फ आना और लेना है. लग्नाच्या मेजवानीस या, परंतु आमंत्रितांनी त्याच्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. मेजवानीला तुम्ही या असा देव राजा म्हणत आहे, देव म्हणत आहे, पण मुळीच काही लोक त्याच्यावर लक्ष देत नाही. त्याच्यात कधी कधी आपणही होऊन जातो की आपल्याकडून पण बऱ्याच वेळा खूप साऱ्या चुका होऊन जातात की नाही. आपल्याकडून तुमची तर कोणाची वेळ चुकली, ते 8 महिने सोडून द्या. आता ह्याच्या अगोदर असं प्रिया म्हणजे बरं आहे, तुमची वेळ चुकली नाही, चुकवायचीच नाही. चुकाना ही नहीं है. प्रियानं कधी गावी सुद्धा जायचं असेल ना, गाँव में भी अगर जाना है, आपला शब्द पाळता येईल, अपना संडे पालन होगा प्रभुभोजन भेटेल, और प्रभु भोजन मिलेगा. याची काळजी करून गावी जायचं. इसका काळजी लेके ही तभी गाँव जाना है. शनिवारी तिकीट काढली, मी रविवारी पोहोचणार, रविवारी ट्रेनमध्ये असेल, असे बरेच जण जातात. जे युपी बिहारी लोक गावी जातात, जो यूपी जो रहते हैं बिहारी ते लोक गावी जातात. वो लोग गाँव में जाते हैं. आणि ते गावी जाताना शनिवारची तिकीट काढतात. वो लोग शनिवार की टिकट निकालते हैं. रविवार त्यांचा जातो. संडे चला जाता है. मिलानं म्हणते पण अरे तुम्ही रविवारी तुम्ही ट्रेनमध्ये असाल, संडे के दिन तुम लोग ट्रेन में रहेंगे, तिकीट नाही भेटत. टिकट नहीं मिलती. आम्ही पण केरळला जातो. हम लोग भी गाँव में जा रहे हैं. आमचा शपथ चुकीची आम्ही असं हे कधी अशी तिकीट नाही घेतली. हमारा संडे छुट्टी का ऐसा टिकट नहीं लिया है. आम्ही नाही मग तिकीट भेटत जाऊ दे, टिकट नहीं मिलते जाने को. भेटीन घेऊ चालूमध्ये सोडू. पण आम्ही असं कधी नाही केलं की शनिवारची तिकीट भेटली आणि घेतली. शनिवार की टिकट मिलने वाली है. मला कारण असे बरेच जण मराठी लोक पण असेच करतात. मराठी लोक बरेच जण ख्रिस्ती म्हणून म्हणण्यात आलेले सगळेजण इथे आलेले. अरे आपला रविवार तिकडे चर्च आहे का, गावी मी चाललोय तिथे चर्च आहे का, गाँव में चर्च है क्या? नाही आहे. आणि मग माझे एवढे दिवस शोभा चुकतात तिथे, मेरा इतना संडे चुक रहा है वो नाही जायचं. नहीं जाना है. पहिलं चर्च शोधायचं. पहले चर्च ढूंढना है. माझ्या गावी मी चाललो आहे एवढ्या दिवसासाठी, मेरे गाँव में मैं जा रहा हूँ, तिथं मला चर्च भेटेल का, उधर मुझे चर्च मिलेगा क्या? तिथे माझ्या महिन्याची जी मेज आहे ती मला भेटेल का, मेरा जो महीने का जो मेज है उधर आहे मिलेगा का ते जवळ. है क्या उधर? लांब येतो ठीक आहे, मी लांब जायला तयार आहे का. लंबा है लेकिन मैं जाने तैयार हूँ. बरेच जण लांब येतं तिकडे
गाडीने जात नाही. जिथे गावी जातात लोक ते लोक लांब एसटीचा प्रवास असतो, गाडीचा प्रवास असतो, खर्च करायला ते तयार नसतात आणि एवढा लांब प्रवास ते लोक करायला तयार नसतात जे गावी जातात. जो गाँव में जो जाते हो दूर चर्च रहेगा तो जाते ही नहीं हम लोग. आपलं हे चुकलं नाही पाहिजे. हमारे ये चुकना नहीं चाहिए. याची आपण खबरदारी घेतली पाहिजे, इसका हम काळजी ख्याल करणार. ख्याल करना चाहिए. तर हा दुसरा पॉईंट आपण प्रभुभोजनासाठी प्रार्थना करू की देवानी लोकांनी त्याचा आदर करावा, मान करावा. नाहीतर काय करेल देवाने काय केलं माहिती ना, 22 अध्यायात वाचा बघा. 4 वाचलं ना, 5 पासून वाचा. 6वं वचन आहे पण 5 पासून पण वाचा. परंतु आमंत्रितांनी त्याच्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. ज्या लोकांनी बपतिस्मा घेतला त्यांना एवढं केअरलेस नाही. आता खातो ना रविवारी, आता या रविवारी नाही भेटलं चालेल चला चालेल हां. ते आपल्या कामाला निघून गेले. काही जण कामाला गेले, धंद्याला गेले, इथे तिथे फिरायला गेले, कुठं गेले. हां, एक जण आपल्या शेतावर गेला, एक जण शेतात गेला, तर दुसरा आपल्या दुकानात गेला. कोणतं दुकानात गेला. दुसऱ्या काही मॅथ्यू चॅप्टर 22 वर्स 5. दुसऱ्या काही आमंत्रितांनी त्या राजाच्या नोकरांना पडवून काढले. काही जण म्हटलं काय तुम्हाला तर काही धंदेच नाही, नुसतं जेव्हा बघा त्या काय गरज नाही, काय जेव्हा बघा यायचं काय जमत आहे, तुम्ही घेता काय मग आम्हाला कशाला जबरदस्ती करता, काय होत झालं मावशी सारखं सारखं आम्हाला नुसतं मागे पडल्यात आमच्या. जावा तुम्हाला काही काम धंदे का माझ्या तेवढे दोघं तर आहेत, आम्हाला किती बरं काम असतं, तुम्हाला काही काम धंदे का काय काम आहे का, कशाला सारखी आमच्या मुली तब्दा लावून टाकली, कान मदत लावली, ऐसे कधी अशा रीतीने ओरडतात, मारतात. हां, आणि त्यांना लाजीरवाणी वागणूक दिली. हां, एवढेच नव्हे तर काही नोकरांना त्याने ठारही मारले. राजाला खूपच राग आला. हां, राजाला खूप राग आला. त्याने आपले सैन्य पाठवून नोकरांना ठार करणाऱ्यांचा नाश केला. जे अपमान असे करतात त्यांनी प्रभुभोजनाबद्दल बोलल्यानंतर काहींनी विरोध केला, आम्हाला काय शिकवता असं करणाऱ्यांना काय केलं, नाश बी केअरफुल. प्रभुभोजनासाठी आमंत्रण केलंय तर निमंत्रित लोकांनी खूप काळजी घेतली पाहिजे. बेच के लिए बुलाया तो बहुत ही जरूरी है. कोणतरी आपल्याला शिकवतंय, त्याला काही पैसे भेटणार आहे का, तुम्ही चर्चमध्ये आले नाही किंवा प्रभुभोजन झाले नाही, त्याचे उपकार की तो आपल्याला शिकवतोय, आपल्याला समजवतोय. उसकी उपकार है जो हमें सिखाता है. देव त्याच्याद्वारे बोलतोय. प्रभु उसके द्वारे बताता है. अपमान करणं, त्याला निराधार करणं तर देव नक्कीच मारणार. उसका अपमान करना तो यीशु जरूर मारेगा. म्हणून दुसरा पॉईंट आपण प्रभुभोजनासाठी प्रार्थना करायची. दूसरा पॉइंट है मेज के लिए प्रार्थना करना है. तिसरा पॉईंट आपण आहे की बरेच जण जे मंडळीत येतात ते लोक मागे हटलेल्या लोकांबरोबर संगती करतात. जितने पीछे हटते हैं मसीह में, जितने लोग हैं, उनसे बात करते हैं, त्यांच्याबरोबर संगती करतात, उनके साथ संगति का चांगलं बोलतात, अच्छा बात घरात करते हैं, बसवतात, घर में बिठाते हैं, जे येशू उत्तरं देतात. जय यीशु को जय यीशु उत्तर देते हैं. असे बरेच जण आहेत. ऐसे होता है जन चांगले इथं गोड बोलणारे, वचन ऐकणारे, पण जेव्हा मागे हटलेली लोक भेटली तर जय येशू असतात आणि जय येशू बोललं तर आम्हाला जय येशू बोलायचंच आहे. हां, पण बायबल सांगता आपल्याला नाही बोलायचं. बाइबल बताते कि नहीं बोलना है. ते कसे सुधारतील त्यांना कसं कळणार. क्यों कैसे सुधरेंगे. त्यांनी चूक केलेली आहे. उन्हें गलती की है. चर्चमधली मंडळी त्यांच्याशी चांगला वार्तालाप करते, चांगलं बोलते, तर त्यांना त्यांची चूक कधी सुधारणार आहे. ते म्हणतील किती चूक आहे, बाकी तुम्ही सगळे हे सगळे माझे चर्चचे मंडळीचे सगळे बोलतात. दीदी कर लेते, बाकी सब लोग मेरे साथ से बात करते हैं. मंडळीचे बरेच जण बोलतात दीदीचं भांडण झाले, आमचं थोडी झाले. होता है जन कहते कि दीदी के साथ झगड़ा हुआ, हमसे थोड़ी ना हुआ. आपण एक मंडळी आहोत, हम एक घर मंडल आहे. है, एक घर है, एक कुटुंब आहे. कुटुंब है. आपल्या घरातील एका व्यक्तीला काही सोडून गेले किंवा त्या व्यक्तीशी आपण बोलतो का. हमारे एक कुटुंब से छोड़ के कि हमसे बात करते. समजा तुमचा कोणता तरी समजा अश्विनी ताईचा मुलगा गेला तर तुम्ही दोघी बोलता का त्याच्याशी, भावाशी प्रेमाने बोलत, चांगलं काम केलं, चांगलं काम केलं असं बोलत नाही ना. त्याला कशी जाणीव होईल की अरे माझ्या बहिणी माझ्याशी बोलत नाही कारण मी आईला सोडून गेली. त्याला त्याची जाणीव होईल, त्याची चूक त्याला कळेल. जर त्याला सगळेजणच प्रोत्साहन देतात ते तर मग बोलतात ते तर त्याला ती फिलिंग्स येणार नाही ना. सब लोग उससे अगर बात करेंगे फिर इसको उसकी गलती पता कैसे चलेगा. तुम्ही ह्याच्याबद्दल पण पौलाबद्दल पण वाचा. अब पौल के बारे में भी पढ़ो. दुसरं तिमोथी अध्याय 4, दूसरा तिमोथी अध्याय 4 त्याचं 14 आणि 15. उसका 14 और 15. सेकंड तिमोथी चॅप्टर 4 वर्स 14 and 15.
2 Timothy दुसरा तिमोथी chapter 4 अध्याय 4 verse 14 and 15. 14-15. अलेक्सांद्र प्रार्थनेमध्ये फार वाईट केले. हाँ, अलेक्जेंडर ने प्रभु के बारे में और पौलुस के साथ बहुत बुरा काम किया, बहुत सताया, परमेश्वर का नाम भी खराब किया और पौलुस को भी बहुत तकलीफ दिया। प्रभु त्याला शासन करे. और वो कहता है कि प्रभु उसको जरूर शिक्षा करेगा, क्यों? वो प्रभु का दास है। प्रभु का दास होकर प्रभु को तकलीफ, प्रभु के लोगों को तकलीफ दिया तो जरूर, विश्वासी होकर तकलीफ दिया ना तो प्रभु जरूर शासन करेगा, तकलीफ देगा। परंतु तूही त्याच्यापासून सावध राहा. लेकिन तिमोथी को वो कहता है तू उससे सावधान रहे। अभी तिमोथी ऐसा बोलेगा क्या कि पौलुस को तकलीफ दिया ना, मेरा तो उसके साथ अच्छा दोस्ती है, मैं क्यों उसके साथ रिश्ता दूर करूँ? ऐसा सोचा क्या? पौलुस समझाता है क्यों, जो तकलीफ से मैं गया वही तकलीफ से तुझे जाना नहीं पड़ेगा, इसीलिए वो तिमोथी को बताता है। कारण आम्ही बोललो त्या सर्व बोलण्यास त्याने कसून विरोध केला. मालूम हुआ? तो इसलिए प्रियो, कलीसिया के अनुसार कलीसिया जब आपको बताती है कि वो आपका आत्मा नाश नहीं हो, कलीसिया जेव्हा तुम्हाला सांगते तुमचा आत्मा नाश होऊ नये, आपकी आत्मा नाश न हो, ये हमारा मुख्य उद्देश होता है। हे आपला मुख्य उद्देश असतो. फार गरजेचं आहे, बहुत जरुरी आहे. फार गरजेचं. तुमचा आत्मा नाश झाला तर देव आम्हाला झाडा गेला, आपका अगर आत्मा नाश होगा तो प्रभु हमसे झाड़ा लेगा. म्हणून आम्ही अगदी नम्र होऊन कधी कधी तुम्हाला तुमच्या घरी 3 वेळा 4 वेळा पाठवतो. का पाठवतो? की लाजा नाही अशा आम्ही तुमच्या घरात पाठवतो. कधी कधी जे लोक येत नाही त्यांच्या घरात जातात, ते लोक म्हणतात अरे दीदी कितना बार बेटा, म्हणजे जा अभी एक बार लास्ट बोलना दीदी, अब बोलिए अगली बार मैं भेजूंगी अगर आएंगे तो। बचाने के लिए आप लोग का आत्मा नाश नहीं होना, आपका आत्मा नाश ना हो, याचा हा आमचा मुख्य उद्देश असतो। हे हमारा बहुत ही जरूरी आहे. म्हणून आम्ही सांगत असतो की मागे असलेल्या लोकांबरोबर दोस्ती करू नका, पीछे जो हट गए उनसे दोस्ती मत रखो, त्यांच्यापासून 4 हात लांब राहा। उनसे 4 हात दूर रहो. येशू पण असाच म्हणला आहे। प्रभु ऐसे ही काय का कहावत मत्ती अध्याय 7 मॅथ्यू चॅप्टर 7 मत्ती अध्याय 7 त्याचं 6 उसका 6 मत्ती अध्याय 7 मत्ती अध्याय 7 त्याचं 6 उसका 6 जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका. हा, जे पवित्र आहे ते कुत्र्यांना घालू नका। पवित्र काय आहे? देवाचं वचन, तुमची वेळ ही पवित्र वेळ आहे, तुमची संगती, सहभागिता हे पवित्र आहे है ना? हे तुम्ही कुणाच्या मागे घालू नका। कुत्र्यांच्या पुत्र कोण आहे? मागे ठेवा। पुढे आणि आपली मोती डुकरांपुढे टाकू नका. हा, तुमची मोती, तुम्हारे अनमोल मोती जे आहे ते मोती काय आहे? तुमचं वेळ, तुमचं वचन देवाने दिलेलं तुम्हाला आणि सहभागिता, ते तुम्हाला त्यांच्या समोर टाकायचं नाही का? टाकली तर डुकरीने मोती कदाचित आपल्या पायाखाली तुडवतील. ते काय करतील? ते तुम्हालाच नुकसान करवतील, तुम्हालाच नुकसान होणार आहे त्याने। तुमच्या त्या काय करतील की तेवढा वेळ तर तुमचा खाल्ला आणि तुमच्या जीवालाही ते खाल्लं, आणि उलटून तुमच्यावरच हल्ला करून तुमचे तुकडे तुकडे करतील. तुमच्यावर हल्ला करून कसलं तुम्ही त्याच्या वचना जाता, काय शिकवतात, नुसतं पैसे बोलतात, हा फंड घेतात, असं करतात, असं असतं का, असं असतं का, आम्हाला नाही जायचं आहे, तिथं नुसतं पक्षपात होतात, सेवकाईवाल्यांसाठी जास्त करतात, ते लोक अन्न लपून ठेवतात आणि दुसऱ्यांना अन्न देत नाही, हे असे भडकवण्याची कामं करतात। जैसे भटकाने का काम करते त्यांच्यामध्ये तो स्पिरिट आहे, उनके अंदर स्पिरिट है, तो स्पिरिट त्यावेळेला भुरळ टाकतो। वो स्पिरिट उस दिन तभी अंधापन करता है. हां, म्हणून तर हवेमध्ये जसं पाप आला त्यांनी तिने जसं दिलं आदमाला, आदमला भुरळ आली, त्याला आठवणच राहिली नाही की मला देवाने सांगितले हे खायचं नाही आहे। त्या आवेशात गेला, तिच्या हावी झाला म्हणजे त्या आत्म्याने आपल्या वशमध्ये आदमाला केलं। हवा ने जब ये फल जब दिया तभी आदम अंधा हो गया, तभी वो भूल ही गया कि ये प्रभु ने मुझे मना किया है फल खाने के लिए। नहीं, उसके मन में ऐसा आया ही नहीं कि ये मुझे प्रभु ने खाने के लिए मना किया है, मैं ये फल नहीं खाना चाहिए। क्यों ऐसा उसके मन में नहीं आया? क्योंकि हवा के द्वारा उस आत्मा ने उसको मोह में डाल दिया था, भूल डाल दिया था, उसको अंधापन कर डाला। तो ती स्पिरिट असते,
वही स्पिरिट रहती जी बोलण्याच्या द्वारे समोरच्या माणसात कडूपणा बनवते. बोलने के द्वारा दूसरे के अंदर बुराई बढ़ता है. म्हणून देवाचं वचन म्हणतं त्यांच्याशी नमस्कार पण करू नका. प्रभु का वचन के अंदर उनसे नमस्कार भी मत करो. तुम्ही तसं केल्याने तुम्ही त्यांच्यामध्ये सहभागिता ठेवता. आप वैसे करने से आप उनके साथ रहते हो. आणि म्हणून आपल्या मंडळीत अशी बरेच जण आहेत. हमारे चर्च में भी ऐसे बहुत ही जन है. त्यांना असं वाटतं दीदीला काहीच कळत नाही, दीदी घरात असते. दीदी को कुछ भी समझ नहीं आता. यांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही किती गोष्टी लपवाल ना त्या लपल्या नाही जाणार, कारण देव प्रकाश आहे. आप कितना भी अगर बातें छुपाए लेकिन प्रभु प्रकाश है, खुल नहीं जाता है. ती प्रकट होतच. वो खुल होता ही है. माहिती पडलं? लक्षात ठेव, कधी कोणती गोष्टी लपलं जात नाही. कौन सी भी बात छुपती नहीं है. तुम्ही जर तुमच्या बेडरूममध्ये सुद्धा काय बोलत असाल चुकीचा ते शब्द बाहेर प्रकट केलंच जाणार. आपने अपने अगर बेडरूम में भी अगर कुछ अगर बोला गलत वो बाहर भी पता चलता है. म्हणून बायबलमध्ये लिहिले, तुझ्या शयन कक्षामध्ये सांभाळून बोल. तुझ्या बेडरूममध्ये तू सांभाळून बोल. तेरे बेडरूम में तू संभाल के बात कर. नाहीतर जंतू काय करेल, तो शब्द उचलून बाहेर प्रकट करेल. जंतु उठा के बाहर प्रकट करेगा. एखाद्या हाकिमाच्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध बोलू नको. क्योंकि बुराई तो कुछ बोल मत. है ना. मग आम्ही जरी आम्ही माणूस आहोत, निर्बल आहोत, आमच्याकडून खूप चुका झाल्या असतील किंवा होत असतील, पण आम्हाला शेवटी देवाने निवडले, अधिकार दिलाय. प्रभु ने हमको चुना है, हमको अधिकार दिया. म्हणून आमच्याशी लबाडी किंवा आमच्याबद्दल काही चुकीचं कुठेही बोलणं चालणं झालं की देव नक्की प्रकट करतो आणि त्याची शिक्षाही देतो. हमारे अगर बारे में को कुछ अगर बोला भी प्रकट होता भी, शिक्षा मिलता भी है. म्हणून हे लक्षात ठेवा. ये याद रखो. म्हणजे हाकिमाच्या विरुद्ध बोलू नका म्हणजे मोदीच्या बद्दल नाही. लोक मोदीबद्दल किती चूक केलं तर आपण बोलूच शकतो. मोदी ने अगर कुछ अगर गलत किया, देव भिरू आहे ती लोक. यहोवा परमेश्वर है. नहीं देव भिरू म्हणजे परमेश्वर को डरने वाले लोक आहे. आम्ही अब्राम त्याच्याकडून खूप चुका झाल्या. अब्राहम से बहुत सारी गलती हुई. त्याला धर्मी म्हणण्यात आलं ना, उसको धर्मी कहा. देवाचा मित्र बोलण्यात आला ना. पटापटा बोलने का तू रुकने का नहीं, तू रुकती है इसलिए टाइम पकडता है. प्रभु का मित्र कहा गया. हा, आणि तो मित्र म्हणण्यात पण तो चुकीचा किती वागला. लेकिन उसने गलत कितना किया. केलं ना. किया. तरी त्याला आताही तो अब्राहमाचा वंश म्हणण्यात येत आपल्याला. अभी भी अब्राहम का वंश कहा जाता है. देवाचं वचन म्हणतो, जो तुला कोसेल त्याला मी कोसेल. जो तुझे कोसेगा उसको मैं कोसूंगा. है ना. म्हणून देवाने आता कुणी अब्राहमाच्या विरोधात काय बोलले आपल्याला त्रास नाही होत. अब्राहम के बारे में अगर कुछ बार को बोला तब तकलीफ नहीं होता है. तसंच आहे. देवाने निवडलेल्या काही लोकांच्या विरोधात जेव्हा आपण बोलतो किंवा त्यांना ठगवतो किंवा त्यांना फसवतो तर देव नक्की त्यांना शिक्षा देतो. प्रभु के दास को कुछ भी अगर बोला बुरा, प्रभु से जरूर शिक्षा देता है. म्हणून प्रियानो, पौल खास फिलिपिकरांसमध्ये म्हणतो 3ऱ्या अध्यायामध्ये की कुत्तों से चौकस रहो. म्हणजे जे काटने कुटने वाले ऐसे कुत्तों से निकालो. फिलिपियों की पत्री अध्याय 3 निकालो. फिलिप की पत्री अध्याय 3 आणि त्याचं 3 नाही, 2 नाही तो 3 आहे. 2 से पढ़ लो. फिलिपियों की पत्री अध्याय 3 उसका 2 से. तुमचे तारण होण्यासाठी तुमची सुनता झाली पाहिजे असे म्हणणाऱ्या दुष्ट लोकांपासून, ज्यांना मी धोकेबाज कुत्रे म्हणतो, धोकेबाज कुत्रे म्हणतो त्यांना. जे लोक फसवतात, चावतात, ख्रिस्ती लोकांना चावतात, मसीही लोगों को काटते. आणि कारण आपल्या शरीराचे छेदन केल्याने काही आपण देवाची मुले होत नाही, तर आपल्या आत्म्यांची त्यांची उपासना केल्याने होतो. आणि हिंदीवाले पढ़ो. कुत्तों से चौकस रहो. कुत्तों से चौकस रहो. कुत्रेपासून सावध राहा. कुत्ते कोण आहे? कुत्रे कोण आहेत? कुत्ते कोण आहे? मागे असलेले, पीछे हटे हुए, जे घाण पुन्हा खातात, गंदगी फिर से खाते जे हैं, वकलं जे काढलं ते पुन्हा घेतात. निकाला फिर से खाते हैं. उन बुरे काम करने वालों से चौकस रहो. बुरे काम, वाईट काम करणाऱ्या लोकांपासून चौकस राहा. बुरे काम करने से बचे रहो. उन काटकूट करने वालों से चौकस रहो. काटकूट याने तुम्हाला ख्रिस्तापासून, ख्रिस्ती लोकांपासून वेगळं करणारे लोकांपासून तुम्ही दूर राहा. मसीही लोगों से जो अलग करते हैं उनसे बचे रहो. म्हणून तो विषय आहे. अशा लोकांसाठी आपण प्रार्थना करायची, जी लोकांची बुद्धी उघडावी आणि त्यांनी मागे गेलेल्या लोकांना घरात घेऊन
उनकी बुद्धि खरी जो पीछे से हटे उनसे बात न करें. तिसरं, आपण जी लोक धंदा करतात म्हणजे काम धंदा करतात त्यांच्या धंद्यात यश मिळावं, प्रभू त्यांना खूप आशीर्वाद द्यावा. जितने लोग धंधा करते हैं उनके काम पे आशीष आहे. आणि आपण प्रार्थना करणार आहोत जानकी मावशी आणि सुशीला डोलेसाठी. त्यांना मोठी बिंदू आलेली आहे. जानकी मावशी के लिए प्रार्थना करें और सुशीला आंटी के लिए प्रार्थना करेंगे क्योंकि उनके आप पे पर्दा है. तर तो त्यांना दिसत नाही. उनको दिखता नहीं है. म्हणून ते चर्चमध्ये मग येताना त्यांना घेऊन कोण येणार. उनको चर्च में लेके आने के लिए कौन रहेगा. म्हणून आपण प्रार्थना करू की त्यांच्या डोळ्यावरचा पडदा देवाने काढावं. कारण जानकी मावशीचं शुगर जास्त असल्यामुळे ऑपरेशन होणं कठीण आहे. जानकी आंटी का शुगर ज़्यादा है इसलिए उनका पर्दा नहीं निकाल सकते. तर म्हणून शुगर कंट्रोल असेल तर ऑपरेशन होतात. शुगर अगर नॉर्मल रहेगा तो ही ऑपरेशन होगा. म्हणून आपण देवाजवळ प्रार्थना करू, देवच उपाय करावा. प्रभु उपाय करें. देवानेच तिला बरं करावं. प्रभु ने चंगा करें. देवाने आंधळ्याला दृष्टी दिली नाही. प्रभु ने अंधों को आँखें दिया. आता मोती बिंदू आला होता पौलाला. आँखों पे पर्दा आया था पौल को. पौलाच्या पण डोळ्यावर पडदा आलेला आहे. पौल की भी आँखों पे पर्दा आया था. आणि काय झालं, हनन्याने प्रार्थना केली आणि पडदा तो निघाला. त्याची ते छिलके खाली पडले. हनन्याह ने जब भी प्रार्थना किया तब उसकी आँखों से वो पर्दा निकल गया. त्याच्यावरून देव आपल्याला शिकवतो. देव मोती बिंदूला काढतो आणि डोळे दिसण्यासाठी चांगला प्रकाश देतो. आँखों से छिलटन निकाल कर अच्छा देखने के लिए मदद करता है. हालेलुया. करूया प्रार्थना. आपण उभे राहू हम लोग खड़े हो जाएंगे. आणि आपण प्रार्थना करू. हम प्रार्थना करेंगे. ओ धन्यवाद 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 धन्यवाद. करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती प्रभु. मेरे महान पवित्र सेनाधीश पिता प्रभु, आप इतने अच्छे और बड़े प्रभु. आपके जैसा कोई भी नहीं, कोई भी नहीं, कोई भी नहीं प्रभु. ना कोई था, ना कोई है और ना ही कोई होगा. मैं धन्यवाद देती प्रभु. पवित्र पिता, आप हमारे लिए प्रभु स्वर्ग छोड़कर पृथ्वी पर आए और हमारे लिए प्रभु मानव बनकर शून्य कर्म धारण कर इस पृथ्वी पर जन्म लिया. तो हमें उस दिन को स्मरण करना चाहिए. लेकिन आज भी प्रभु बहुत ऐसे लोग हैं प्रभु जो मसीह को ग्रहण तो करते हैं लेकिन मसीह को भूल जाते हैं. उसके किए गए उस उपकार को भूलते. जबकि बाइबल कहता है, हमें वचन कहता है, हे मेरे मन परमेश्वर के किसी भी उपकार को न भूलना. हम उस उपकार को भूले नहीं, इसीलिए उन दिनों को मानते रहना. इसीलिए हम क्रिसमस, गुड फ्राइडे, पुनरुत्थान का दिन हम ये मनाना, शब्बात दिन पालन करना, ये सब दिन हम करते रहने के लिए, स्मरण करने के लिए मदद करना. इसलिए प्रभु आज कलीसिया में से बहुत लोग हैं जो जल्दी इन बातों को स्मरण नहीं रखते. इसलिए आज यीशु के नाम से प्रार्थना करके क्रिसमस के दिन में हम सभी लोग एकत्रित होकर सहभागिता रखने के लिए आपसे प्रभु को कृपा करना. लोगों को जिनको छुट्टी नहीं होगी वो लोग छुट्टी लेने के लिए मदद करना. उस दिन धंधा बंद करने के लिए मदद करना. धंधे को उस दिन प्रथम स्थान देने नहीं देना. ये मेरी विनती, ये मेरी प्रार्थना है. सब लोग योग्य रीति से आपको आदर देने के लिए सहायता करना. प्रभु पवित्र पिता, हम प्रार्थना करते मेरे राजा, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, हम प्रार्थना करते प्रभु भोजन के इस संडे को प्रभु भोजन सब लोग पवित्रता से भाग लेने के लिए सहायता करना. प्रभु ये प्रभु भोजन कोई भी चुकाए नहीं, इसलिए सहायता करना. प्रभु आपने ये सब कुछ तैयार किया, वो तैयार करने के लिए आपको अपना बेटा देना पड़ा. प्रभु को बहुत दुख उठाना पड़ा. आज हमें इसे लेने के लिए क्या दर्द, कोई तकलीफ, कुछ भी नहीं, लेकिन फिर भी आप बताए तो नहीं लेते. क्षमा कर उनको लेने के लिए मदद करना पड़ा. अब ये मेरी खास विनती है और आपने इस काल में तो उनको कितनी कृपा की. इस प्रार्थना सभा 2 समय पे लगती प्रभु, ताकि सुबह नहीं आते तो शाम को नहीं आते तो सुबह ले जाए. इसलिए प्रभु आपको आदर देने के लिए और प्रभु भोजन में वेज में सहभागिता लेने के लिए सहायता करना. प्रभु हम प्रार्थना करते कलीसिया में ऐसे बहुतायत लोग हैं प्रभु जो पीछे हटे लोगों को अपने घरों में लेते, उनके साथ अच्छी संगति करते, उनके साथ अच्छा वार्तालाप करते. यीशु के नाम से मैं मांगती प्रभु ऐसे पीछे हटे लोगों से हमेशा चौकस रहने के लिए, दूर रहने के लिए सहायता करना. उनके साथ कोई संगति न करे इसलिए सहायता करना. अब हम प्रार्थना करते जानकी मौसी के लिए, प्रभु सुशीला ताई के लिए. प्रभु उनके दोनों के आंखों पर पर्दा आया, जो उनको भी बिंदु आए. ऐसे चर्च में और बहुत लोगों को होगा प्रभु, क्या मालूम किसको किसको है. प्रभु हम प्रार्थना करते उन सभी लोगों की आंखों को प्रभु खोल देते. उनके आंखों पर आया हुआ सारा पर्दा यीशु के नाम से निकाल दे और उनको स्पष्ट दिखने के लिए प्रभु आप मदद करो. हम हमारी ये विनती है प्रभु कि वो देखने लगे, यीशु के नाम से वो देखने लगे. तूने कहा ना कि मेरी इच्छा है कि तू देखने लगे, तो यीशु के नाम से मैं ये प्रार्थना करती हूँ कि ये देखने लगे अभी इसी घड़ी यीशु के नाम से. मेरे मान को धन्यवाद देते मेरे राजा, मेरे मान को इधर से
सेनाधीश पिता, प्रभु आप बहुत अच्छे हो, बहुत अच्छे हो, बहुत अच्छे हो। आपके जैसा कोई भी नहीं प्रभु, ना कोई था, ना कोई है और ना ही कोई होगा। धन्यवाद देते मेरे राजा, मेरे मान को इधर सेनाधीश पिता। हम प्रार्थना करते मेरे राजा प्रभु, प्रभु सबका काम धंधे में तू आशीष देना, जो धंधा करते प्रभु उनके धंधे में आशीष देना, उनकी जो जो जरूरत है उसे पूरा करना, जो पगार के काम पे जाते उनका पगार बढ़ने के लिए सहायता करना, सबका उत्पन्न देना प्रभु। कोई तो बेटा सबको प्रभु धन आशीष देना प्रभु। और प्रभु जिनके बच्चे माता पिता से अलग रहते, वो बच्चे वापस अपने माता पिता के साथ रहने के लिए सहायता करना। और आप कर सकते हो प्रभु, मेरा ये विश्वास है आप कर सकते हो प्रभु। प्रभु कोई तो बेटा दीक्षांत अपने माता पिता के साथ रहने के, माँ के साथ रहने के लिए, कौशिक साई अपने माँ के साथ रहने के लिए प्रभु, मतलब जमुनाताई के साथ प्रभु, वैसे ही प्रभु श्याम प्रभु अपने माता पिता के साथ रहने के लिए प्रभु, वैसे ही प्रभु से जैसे वो बुलाई की माफी मांगा और आया है वैसे, तो प्रभु वो भी अपने माता पिता के साथ रहने के लिए। और ऐसे कितने लोग हैं प्रभु जो अपने माता पिता से दूर, अपने माता पिता से साथ में रहने के लिए सहायता करें। ये मेरी विनती है प्रभु, और आप ये कर सकते हो, आपके लिए कोई बात कठिन नहीं है। धन्यवाद देते पिता, धन्यवाद मेरे राजा, मेरे मान को इधर। जब अपने माता पिता जब उम्र होने लगती है तो प्रभु बच्चे कभी भी अपने माँ बाप से दूर नहीं रहना चाहिए। इसलिए नहीं रहना चाहिए क्योंकि उस समय पर माता पिता को बच्चों की जरूरत होती है। जब बच्चे छोटे थे तब माता पिता अपने छोटे बच्चों को किधर भी छोड़ के नहीं गए, उनको अच्छा संभाला, उनका केयरिंग किया, क्योंकि वो छोटे हैं, उनकी हानि हो सकती है, इसलिए माँ बाप कभी छोड़ते नहीं। और आज ये बूढ़े हो गए, इनकी भी हानि हो सकती है, कभी भी प्रभु के पास जा सकते हैं, कभी भी। इसलिए बच्चों ने अपने माँ बाप से अलग नहीं रहना चाहिए। ये बात बच्चों को ही समझने के लिए ये मेरी विनती है। इतना बड़ा सौभाग्य है कि इनको माँ बाप देते हैं, इतना ये तो शो प्रभु बोलते हैं ना, एक आदर है लोगों के बीच में माँ बाप है। ये बातों का महत्व समझने के लिए प्रभु आप मदद करें, ये हमारी विनती है। होता है लोगों को अपने माँ बाप के कारण शर्म आती है, कोई तो किसी के माँ बाप अनपढ़ है, शायद इतनी खूबसूरत नहीं है, लेकिन माँ बाप ने कभी भी अपने बच्चों के लिए शर्म नहीं की। बच्चा काला है, काटा है, शिमला है, वैसा भी है, लेकिन माँ बाप कभी शर्मिंदगी नहीं। तो बच्चों को भी प्रभु बड़े हो गए, अभी मेरे माँ बाप से शर्मिंदगी नहीं आनी चाहिए। ये मेरी विनती है प्रभु, मेरी खास प्रार्थना हम सब मिलकर इस विषय के लिए प्रार्थना करते हैं। सब बच्चे अपने माँ बाप के साथ में रहने के लिए मानते, वो अकेलेपन से कैसे जाते हैं, उस समय में कैसे रोते हैं, उनको कैसी याद आती है, वो वही लोग समझ पाते हैं। प्रभु इनके उस दुख को दूर कर और बच्चे अपने माँ बाप के साथ ही रहने के लिए, ये मेरी प्रार्थना है। इन सबको प्रभु यीशु के नाम से कवर करके हम सबको ये प्रार्थना करने के लिए आपने सौभाग्य दिए, इसलिए बहुत बहुत धन्यवाद। आपने हमारी प्रार्थना सुनी, इसलिए धन्यवाद। धन्यवाद पिता, धन्यवाद 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 धन्यवाद। हमने अपनी तरफ जो भी प्रार्थना की सारी प्रार्थना आपने सुनी है, आज की भी प्रार्थना आपने सुनी। धन्यवाद 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 प्रभु यीशु के नाम से, आमीन।